माननीय श्री किशोरभाऊ दराडे किंगमेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. शुभेच्छुक श्री दिलीप बाबूराव आचारी, कैलासवासी गोदावरीबाई आचारी शॉपिंग कॉम्प्लेक्स डीजी रोड येवला. श्री संजय बाबूराव आचारी अध्यक्ष संतोष सोशल ग्रुप शिवसेना शाखा कुणालभाऊ दराडे फाउंडेशन डीजी रोड येवला. माननीय किशोरभाऊ दराडे यांचे पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. साफ भाऊंची नीती, सर्वसामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती भाऊंचं देऊ शकतात नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला गती. शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ. माननीय श्री किशोरभाऊ दराडे यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील भडांगे, प्रसाद बोडके, प्रमोद परदेशी, प्रकाश भडांगे, महेश भडांगे, यश भडांगे. येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती तात्काळ लागू करावी व त्याची फरकाची रक्कम अदा करण्यात यावी. पदोन्नती देण्याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पदोन्नती समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. ठेकेदार कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी येवला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. आज नफा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन होत आहे. नगरपालिका प्रशासनाला आम्ही 18 तारखेला नोटीस दिली होती की आमच्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदार कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हायला पाहिजे. वर्ग 4चे कालबद्ध पदोन्नतीचे लाभ सर्व पात्र कर्मचारी मिळायला पाहिजे. वर्ग 4च्या पात्र कर्मचारी वर्ग 3मध्ये पदोन्नती मिळायला पाहिजे व सर्व कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांना वेतन स्थिती मिळायला पाहिजे. वसूल विभागातील 8 कर्मचाऱ्यांचे जे इन्क्रिमेंट थांबलेले आहे ते पूर्वत करून कोणती अटी शर्ती न टाकता स्टॅम्प न मागता त्या कर्मचाऱ्यांचं इन्क्रिमेंट चालू केले पाहिजे व त्यांना फरकासत जुलै महिन्यात दिलं पाहिजे. आणि संयुक्त कर्मचारी हे 5 ते 6 वर्षे झाले, ते रिटायर झाले पण त्यांच्या अर्धी जायचं थकीत उपदानाची रक्कम मिळाली नाही आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे प्रकरण आता तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय व कमिशन ऑफिसकडे जाते. ते तात्काळ प्रकरण पाठवून त्यांना वेळेवर कशी पेन्शन चालू होईल यासाठी आमची मागणी होती. आणि ठेकेदार कर्मचारी यांचे अतिशय हाल होत आहे. त्यांना वेतन वेळेवर मिळत नाही. किंमतनुसार कायद्यानुसार 1928चा किंमतन कायदा आहे त्यानुसार वेतन मिळालं पाहिजे. यासाठी आमचे आयुक्त तथा संचालक कार्यालयाच्या दिनांक 23 ऑक्टोबर 2023चं परिपत्रक आहे. त्याप्रमाणे किंमतून आम्हाला सुद्धा आमच्या ठेकेदार कर्मचाऱ्यांना मिळत नाही, त्यांच्या वेळेवर वेतन होत नाही. त्यामुळे ते कुटुंबाची उपासमार होत आहे. आणि अनेक विविध मागण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासन अधिकारी आस्थापनप्रमुख यांना वेळोवेळी भेटलो, प्रत्यक्ष भेटून विनंती केली. संघटना नेहमी कर्मचारी हितामध्ये 2 पाऊल मागायचे आणि प्रशासन त्याप्रमाणे आम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही. अनेक वेळा आम्ही त्यांना विनंती केली तर तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवा. लिखित तृप्त झालं त्याप्रमाणे कारवाई झाली नाही आणि आम्ही चर्चेला तयार असताना सुद्धा आम्हाला बैठकीला बोलवलं नाही. आणि शासनाचे नियमानुसार आम्ही हे सगळं मागतोय, त्याचं परिपत्रक आहे, फक्त तुम्ही अंमलबजावणी करायची. शासनाच्या परिपत्राचा अवमान होतो असं आम्हाला दिसतंय. तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आमच्या मागण्या 8 दिवसात पूर्ण नाही केल्या तर आम्ही 9व्या दिवशी याच ठिकाणी सर्व कर्मचारी घेऊन 1 दिवसाचं अमरण उपोषण लाक्षणिक उपोषण करू. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासन व मुख्याधिकारी यांच्यावर आहे. याची नोंद घ्यावी. भारत माता की जय. येवला मुख्याधिकारी साहेबांना 18/6 रोजी एक निवेदन दिलं होतं. अशी आपली चर्चा झाली होती. आपल्यानुसार आम्ही धरणं आंदोलन स्थगित केलं होतं. तर त्या संदर्भात आमची मागण्या बाकी आहेत. आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. येवला नगरपालिकेचे वसुली विभागाचे 8 कर्मचारी ते चांगल्या पद्धतीने काम केलं, चांगल्या पद्धतीने वसुली केली तरी त्यांचे ॲग्रीमेंट थांबवून ठेवले. निष्कारण त्यांना म्हणतात 100 रुपयाचा इटा मारून द्या मग तुम्हाला ॲग्रीमेंट चालू करणार. हे दडपशाहीचं तर्फाने असा कोणत्या शासनाचा निर्णय असा नाही आहे. तर जिल्ह्यामध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांमध्ये 15-20% वसूल होतात. आपल्या येवला नगरपालिकेमध्ये आजपर्यंत 82% वर घरपट्टी पाणीपट्टी वसूल होती. तरी हा ट्रीटमेंट कर्मचाऱ्यांना कधी भेटलं तर इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा वसूल करावं का नाही करावं, कसा करावा अशी अडचण येते. म्हणून 8 कर्मचाऱ्यांचे जे एग्रीमेंट रोखले ते तातडीने फरकासह त्यांचे वेतनामध्ये लागू करावा. आज आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन केलं. जे मागचे जे मागण्या आहे त्या कधी यांनी सोडवलं नाही. तर यामध्ये मुख्याधिकारी 1 नंबर, 2 नंबर पगार साहेब, 3 नंबर पारधी साहेब, 4 नंबर सुताने साहेब बांधकाम खातं
फक्त खाता नाव आहे, फक्त बांधकाम नाही त्यांच्याकडे. का सुंदरनगरमध्ये तुम्ही या सुंदरनगर पहा, देवीखुंटापासून तर दिलीप परदेशीच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण झालेलं आहे. सनी पाटांगणीपासून तर दादा आसनपर्यंत घराचं काँक्रिटीकरणाचं काम झालेलं आहे. परंतु मधरा जो पट्टा आहे या तिथे सफाई कर्मचारी गावातली साफसफाई करतात, त्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये खड्डे झालेले, तिथे काँक्रिटीकरण नाही आणि डांबरीकरण बी नाही. त्या ठिकाणी सुंदरनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची खोल्या बांधलेल्या आहे. ती खोल्या आता पडायच्या मार्गावर आहे. कधी खोल्या कधी पडल्या, स्लॅब पडला तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा नुकसान होऊ शकतो. कोणी कर्मचारी वार त्याचा कुटुंबाचा जीवहानी होऊ शकते, मुलापाल्यांची जीवहानी होऊ शकते. त्या ठिकाणी सार्वजनिक संडास बांधलेले, त्या संडासचे पेप फुटलेले, रस्त्यावर घाण येते, त्या घाणीकडे कोणाचं लक्ष देत नाही, संडास दुरुस्ती करून देत नाही. तर ह्याकडे नगरपालिकेचा प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. तर या संदर्भात या 8 दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आणि त्यानंतर गावातून मोर्चा करणार आणि काम बंद आंदोलनही करू शकतो. जेवढी ताकद आमच्याकडे तेवढी ताकद आमच्याकडे खूप जास्ती 51चे वर कामगार आमच्याकडे आहे. आणि आम्हाला ठेकेदारांना सुद्धा वेळेवर किमान वेतन तरी द्यायला पाहिजे, शासनाचा नियम आहे. लोकसभा विधानसभामध्ये सांगतात, पंतप्रधान सांगतो का एवढं द्यायलाच पाहिजे, मुख्यमंत्री सांगतो किमान वेतन द्यायला पाहिजे. परंतु एकही कर्मचाऱ्यांना येवला नगरपालिकेमध्ये किमान वेतन भेटत नाही. ठेकेदारांना 2-2 महिने त्यांचं वेतन होत नाही. 10 तारखेपर्यंत वेतन देणार असं आम्हाला कबूल केलं होतं ठेकेदारांनी. हे पहिल्या महिन्यात 10 तारखे दिल्यानंतर वापस 12 तारीख, 20 तारीख, 25 तारीख. तर हे जे चाललेले तर याला कुठेतरी आला बसायला पाहिजे. आणि या ठिकाणी नगरपालिकेला जे मुख्याधिकारी साहेब आहे ते कधीच आम्हाला भेटत नाही. कधी येतात कधी जातात आम्हाला माहिती नाही. तो नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्याला या ठिकाणी जे प्रशासन बसलेले पगार साहेब, पारधी साहेब, सुतार साहेब यांनी आमच्या संघटनेच्या आलेल्या निवेदनावर रिपोर्ट मारून शिवसाहेबांना सांगायला पाहिजे का हे शासनाच्या नियमाप्रमाणे ही मागणी आहे. जी शासनाच्या नियमाप्रमाणे असेल तीच आम्ही मागतो. आम्ही भलती काही मागत नाही. शासनाने जे आम्हाला अधिकार दिलं कर्मचाऱ्यांना हे द्यायला पाहिजे तेच आम्ही मागतो. आणि आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितात लढणार आहे, शेवटपर्यंत लढणार आहे. ज्यांनी इटनी केलं त्यांना आम्ही नाशिकला कलेक्टर साहेबाकडे ओढू, कामगार आयुक्ताकडे ओढू, आणि नाही ऐकलं तर बॉम्बेला DM ऑफिसला ओढू. यांना हेच अपेक्षा आमची. त्या कर्मचाऱ्यांची पुरी मागण्या 8 दिवसात त्यांनी जी काही अडचण असेल, जसं घराची अडचण आहे तो घर 8 दिवसात होणार नाही, ती गोष्ट आम्ही समजतो. पण जे तुमच्या हातात आहे 2 दिवसात तुम्ही पूर्ण करू शकतात, ती करायला तुम्हाला वादा नाही. तरी भारतीय मजदूर संघाची विनंती आहे तर आजही आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू राहिलो का 7 दिवसाच्या आत जे तुमच्या हातात आहे ते तुमची सैन्य जे काम होणार आहे ते तातडीने मार्ग लावा. तर आमचं उपोषण थांबणार, तर आम्ही उपोषण करणार आणि आम्हाला कामाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. भारत माता की जय.